सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान खात्याने मुंबईला येलो अलर्ट दिला असून काही तास मुंबईत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहतील असा इशारा दिला होता। त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगर सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। सकाळी 11:24 समुद्राला भरती येणार आहे। यापेक्षा समुद्रात मोठ्या लाटा उसळताना दिसतील। समुद्राला भरती आल्यानंतर मुंबईतील पाण्याचा निचरा होणे बंद होते। गेल्या काही तासांमधील पावसाळ्यामुळे आत्ताच मुंबईतील सखल भाग आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे। आता समुद्राला भरती आल्यास पाण्याचा निचरा बंद होऊन मुंबईत आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे। राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे। आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने मुंबईत सकाळी 10 वाजले तरी अंधार पाहायला मिळत आहे। हवामान खात्याने मुंबईतील पुढील 2-3 तासात मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहतील असा अलर्ट दिला होता। त्यानुसार गेल्या तासभरापासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे। त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरात सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। किंग सर्कल, वडाळा, सायन आणि माटुंगा या परिसरात जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे। चुनाभट्टी येथील एका चाळीतील घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे, तर मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्थानकात रुळांवरही पाणी साचायला सुरुवात झाली आहे। आजपासून पुढील 7 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरातील अनेक भागात आज सकाळपासून पावसाची रात्री धुवाधार सरी कोसळल्यानंतर पुन्हा पहाटे पाऊस लावली आहे। तर पुढील 3 तास मुंबई आणि नगरीय भागात मध्यम पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यानंतर मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याची पाहायला मिळत आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पुण्यासह बारामतीत दाणादाण उडवली। रविवारी अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात घुसले। मीरा कालवा फुटल्याने कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या घरांमध्ये घुसून शेतजमीन वाहून गेली। मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्त परिस्थितीत निर्माण झाली होती। दरम्यान या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री अजित पवार पुणे, इंदापूर, बारामती पट्ट्यात फिरत आहेत। बारामती, दौंड, इंदापूरची वर्षाची सरासरी एवढी आहे। 13 इंच पाऊस एका दिवसाला पडला। नीरा डावा कालव्यासह आणखी एका कालवा फुटल्याने लोकांच्या घरात पाणी शिरलं। दरम्यान अधिकाऱ्यांना नुकसानाचे पंचनामे करायला सांगितले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भीमा नदीची पातळी कमालीची वाढली आहे। त्यातच आता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे। येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात 3 महाजन अडकल्याचे समोर येत आहे। आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नाशिकमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील अद्याप झाले नसल्याने शेतकरी नुकसान भरपाई। नाशिक तालुक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या कांदा पिकात पाणी साचल्याने संपूर्ण कांदा शेतात चढल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। तर जास्त पावसाने शेडमध्ये असलेली शिमला मिरची पीक खराब होऊन शेतकऱ्यांचा हात तोंडाशी आलेला घास हिरवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्यभरात
उसळली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे। महिला आयोग अध्यक्ष विरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहे। अशी पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी टाकल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। दरम्यान राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याचा विषय अंतर्गत आहे। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध भागांच्या विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे। मुंबई आणि उपनगरासह राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। अशातच महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू झाला आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आहे। या दमदार पावसाचा फटका लोकल ट्रेन्स आणि वाहतूक व्यवस्थेवर ही दिसून आले आहे। या पावसाच्या पाण्याचा फटका आता चक्क केएम रुग्णालयावर ही बसल्याचे बघायला मिळाले आहे। मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे केएम रुग्णालयातील तळमजल्यात पाणी साचले आहे। पावसाचे पाणी अगदी तळमजल्यापर्यंत शिरले असून रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभागापर्यंत पाण्याचा शिरकाव झाला आहे, ज्यामुळे रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मोठी गैरसोय झाली असून रुग्णालय प्रशासनात चिंता निर्माण झाली आहे। आगीतून निघालो आणि फुफाट्यात पडलो ही म्हण आपण आजपर्यंत ऐकत आलो होतो, पण घरातून निघालो आणि रेल्वेत अडकलो अशी अवस्था आज मुंबईकरांची झाली आहे। मे महिन्यातच सुरू झालेल्या पावसाने पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई केली। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हर्बल रेल्वे 20 ते 30 मिनिटांनी उशिरा धावत आहे, तर CST ते वांद्रे लोकल ठप्प झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांचा चांगला खोळंबा झाला आहे। शिवाय ऑफिसात लेटमार्क लागल्याने अनेक मुंबईकर वैतागले आहेत। शिवसेना उभाटा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मिळाले नाही। दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरवरून राजकारण केले जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत असा आरोप संजय राऊतांनी केला आहे। सह्याद्री बुलेटिन आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।